नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे इथे दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर आजची रेसिपी बनवणार आहे, मोठ्या प्रमाणावरती मला बनवायचं आहे सूप. तर बघा, त्यासाठी मी 2 ग्लास कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एवढी छोटीशी वाटी आहे, छोट्याशा वाटीने 1 वाटी मी घेतलेली आहे मसूर डाळ, 1 वाटी घेतलेली आहे तूर डाळ आणि 1 वाटी घेतलेली आहे मी सालीची मूग डाळ. तर हे मी आता गरम पाण्यामध्ये टाकलेले आहे. हे अजून याला छान उकळेपर्यंत यामध्ये काय काय घालायचं आहे ते आपण बघूया. मोठ्या प्रमाणामध्ये एकदम स्वादिष्ट आपलं हे सूप तयार होणार आहे. शिमला मिरची घेणार आहे, थोडीशी कोबी घेणार आहे, कांद्याची पात घेणार आहे, कोबी कापून झालेली आहे, सर्व कापून झालेलं आहे. कोबी, कांदा आणि शिमला मिरची. एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. एवढंच साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. बाकी नंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय अजून घालायचंय ते आपण पुढे बघूया. कुकरची एक शिट्टी करून घेते. मंडळी, एका शिट्टीमध्ये बघा, कुकर संपूर्ण थंडही नाही, वाफ असल्यामुळे तुम्ही बघू शकता. गरम पाणी घालायचं आहे मंडळी. सर्वात आधी तर यामध्ये घालायचे आहे अगदी अर्धा टीस्पूनपेक्षा कमी घातलेली मी हळद. आवडत असेल तर तडका देऊ शकता, आवडत नसेल तर तुम्ही तडका नाही दिला तरी जे बाकीचे तिखट वगैरे आहे याच्यातच घालू शकता. पण मी इथं थोडासा तडका तयार करणार आहे. तर ज्यांना अगदी तेल वगैरे खायचं नाही त्यांनी हे पद्धत स्किप केली तरी सुद्धा चालणार आहे. तडका पॅनमध्ये मी 1 टीस्पूनपेक्षा कमी तेल घेतलेलं आहे. आपल्याला गरम करायचं आहे. चवीपुरतं परत आपल्याला या सूपमध्ये मीठ घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. जर हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे लाल मिरचीचा वापर करणार आहे. मी शिमला मिरची त्याच्यामध्ये घातलेली आहे. जिरं मी घातलेलं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला जिरं छान तडतडून घ्यायचं आहे. जिरं आपलं बघा व्यवस्थित तडतडलेलं आहे. अगदी चिमटीवर मी हिंग घाल. गॅस मी बंद करते आणि अर्धा टीस्पूनपेक्षा जास्त मी घेतलेली आहे मिरची पावडर. तर मंडळी, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि खळखळून आपलं सूप इथे उकळलेलं आहे. तर तुम्हाला जर ह्यापेक्षा अजून पातळ सूप हवं असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये पाणी घालू शकता. माझ्याकडे सगळ्यांना ह्या पद्धतीचं सूप आवडतं मंडळी. 2-3 प्रकारच्या डाळी आहेत. डाळींमध्ये प्रोटीन असतं. अतिशय स्वादिष्ट, अतिशय चविष्ट हे सूप तयार होतं. ज्या दिवशी आपल्याला पोळी भाकरी वगैरे खायची नसेल, अगदी हलका फुलकं आपल्याला खायचं असेल तर तुम्ही अगदी 2-3 बाउल भरून हे पिऊ शकता. इतकं छान या कांद्याचा फ्लेवर असलेलं हे सूप आपलं तयार होतं. तर इथे आपलं सूप तयार झालेलं आहे. तर 3 डाळ मिक्स आपण इथे सूप बनवलेलं आहे मंडळी. डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रेसिपी करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.